ठीक आहे. बघा 15.1/2 वजा चौकटी कंसामध्ये 12/5 गुणिला 5/8 अधिक साध्या कंसात 7/1.3/4 साधा कंस बंद चौकटी कंस बंद गुणिला कंसाबाहेर 2 आहेत. पदावली सोडवा सर लेकरांनो. हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक 15/1/2 म्हणजे याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणायचं असते. त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवायचा असतो, वजा असेल वजा करायचा असतो, छेदस्थानी छेद जसाच्या तसा. प्रत्येक गणितासोबत असलेले काही गुणधर्म मी नेहमीच सांगतो ते पक्के लक्षात ठेवा. म्हणजे 2 गुणिला 15 30 त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. याचा अर्थ 1/2 वजा चौकटी कंस. आता पुढे चला 12/5 गुणिला 5/8 ह्या गोष्टी अशाच राहू द्या. कंसातील कंस प्रथमतः प्राधान्यक्रमानं सोडवा. कंच भागुबेव पदावलीचा नियम असा आम्हाला सांगतो. त्या गुणधर्माचा यूज करायचा, नियमाप्रमाणे पावलं टाकायचे. आता इथं अधिक कंसामध्ये 7 आता भागीला 1.3/4 हा सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याचं सुद्धा अंशाधिक रूपांतरण करत असतानाची प्रोसेस. छेदाने पूर्णांकाला गुणा अधिक असेल अंश मिळवा, छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडा. म्हणजे 4×1=4 आणि 3 7/4. आता चौकटी कंस नंतर आहे. पहिले हा साधा कंस बंद करा, नंतर चौकटी कंस याला गुणिला 2 समोर. लक्ष द्या. आता पुढे चला 31/2 वजा चौकटी कंसामध्ये 12/5 गुणिला 5/8 अधिक या साध्या कंसात 7 हे चिन्ह जेव्हा तुम्ही गुणिला असं कन्वर्ट करता तेव्हा समोरील अपूर्णांक गुणाकार व्यस्त स्वरूपात मांडावा लागतो. हे तुमच्याही सहज लक्षात येईल. सराव करा. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. If we want to achieve anybody goal, victory, success by the education in the competitive exam, that time very precious and very precious practice is more important that time. लक्ष द्या. मग आता पुढं गुणिला हे कंसाबाहेर 2. पुढं चला 31 छेदस्थानी 2 चौकटी कंस त्याच्यामधले हे पद 12/5 गुणिला 5/8 अधिक आता कंसामध्ये हे 7ला 7 खलास होतात. कंसामध्ये राहतात फक्त 4 चौकटी कंस बंद गुणिला 2. पुढं चला लेकरांनो पुढची गोष्ट. आता हा कंस संपला. 31/2 वजा चौकटी कंसामध्ये 12/5 गुणिला 5/8 अधिक आता हे 4 कंसातून काढून टाका. एकच कंस राहिला आता आणि त्याला गुणिला 2. एक गोष्ट पहिल्यानं कंस किंवा कंसातील ज्या काही क्रिया आहेत त्या पहिले करा. 5ला 5 खलास होतात लेकरांनो. 31/2 वजा चौकटी कंसामध्ये आता उरलं काय तर 12 आणि छेदस्थानी 8 त्याच्यासोबत अधिक स्वरूपात 4 चौकटी कंस बंद 2. पुढे चला 31 छेदस्थानी 2 वजा चौकटी कंसामध्ये याला आम्ही संक्षिप्त करू शकतो 4ला अंश आणि छेदाला भाग जाऊ शकतो. 4×3 12 4×2 8 अधिक समोर 4 चौकटी कंस बंद गुणिला 2. इथपर्यंत जर गणित लक्षात आलं असेल तर मुद्दाम मी इथून सुरुवात केली. आम्हाला इकडं हे गणित घ्यावं लागतेच हे मला माहीत होतं. एक स्टेप बसू शकते आम्ही बसवली पाहिजे. बरं इकडे घ्या. काही होत नाही. 31/2 वजा हे पद सगळेच मांडतो इथं लक्षात घ्या. 3/2 अधिक 4 चौकटी कंस बंद त्याला गुणिला 2. इथपर्यंत आम्ही आलो. गणिताला आम्ही इकडं वळत केलं. पुढं चला 31/2 वजा चौकटी कंसामध्ये सुद्धा हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. त्याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा अधिक असेल अंश मिळवा, वजा असेल वजा करा, छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडा. कधी कधी 1/3/4 म्हणजे 1.3/4 असं मांडतात. अशा वेळेससुद्धा आम्ही ही प्रोसेस करतो. कधी कधी 1+3/4 असं मांडतात. ह्या दोन्ही गोष्टी ॲज इक्वल आहेत. कधी कधी हे सगळे तुमच्या मनातले कन्सेप्ट क्लिअर व्हावेत. इथंसुद्धा काय होणार अंशाधिक रूपांतरण तर 4×1=4 आणि 3 7/4. इथंसुद्धा 7/4. कधी कधी अशा पद्धतीची
फसवी मांडणी येते आणि आमची मनं आरबळवली जातात. परीक्षार्थ्यांना थोडंसं सावध किंवा त्यांच्या मनातील ही कन्सेप्ट किंवा गोंधळ दूर व्हावा या भावनेनं हे थोडंसं आगाऊचं विश्लेषण. पुढं चला. म्हणजे बेचूक 8, 3मध्ये 8 मिळवायचे किंवा 8मध्ये 3 मिळवायचे. छेदस्थानी 2 जशीच्या तशी कंसाबाहेर गुणीला 2. 31 छेदस्थानी 2 वजा अंशामधली बेरीज 11/2 त्याच्यासोबत गुणीला 2. 31/2 वजा, आता याला आम्ही कंसातून काढलं पाहिजे. 11/2 सोबत गुणीला 2. हे 2 पदं 2ला 2 कटतात. मग आता इथं उरते काय? 31/2 वजा 11. हा सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांक अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा, वजा असेल अंश वजा करा, छेदस्थानी छेद जसाच्या तसा. म्हणजे 11 दोन्ही 22 होतात. म्हणजे 31 वजा हे 22 छेदस्थानी 2. 2 गुणीला 11 22, वजा चिन्ह अंश वजा छेदस्थानी छेद जसाच्या तसा. आता 31मधून 22 गेले. 22 आणि 9 31 होताच. म्हणजे 9/2 हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं पोरांनो उत्तर. ओके. पदावली ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.